एकनाथजी शिंदे साहेबांनी जे मदतीचे किट पाठवले त्याची चेष्टा करणाऱ्या लोकांना सवाल आहे, बघा हे गाव, अरे बघा हे गाव, बघा हा पाण्याचा महापूर, बघा हा वेढा. अरे ज्या माझ्या महिला भगिनी 3-3, 4-4 दिवस एका साडीवरती आहेत, त्यांना जर लाडक्या बहिणींना जर मानाची आणि हक्काची साडी पाठवणाऱ्या भावाची चूक आहे. अरे जे माझे शेतकरी बांधव 3-3, 4-4 दिवस एका ठिकाणी अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी जर आम्ही अन्नधान्य घेऊन आलो तर ही चूक आहे. मला सांगावं संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी की जो दौरा तुम्ही केलाय, अरे त्या दौऱ्यामध्ये संजय राऊतच्या त्या केसाच्या भांगावरती जो देवानंदसारखा भांग तो पाडतोय, त्या भांगावरती तरी पाणी आलं का? अरे जे उद्धव ठाकरे तुम्ही फिरला तर तुमचे कपडे भिजले, तुमचा शर्ट साधा भिजला नाही, कसल्या तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना जाणून घेतलेल्या आहेत. अहो एकनाथजी शिंदे साहेबांनी महाडचा पूर असेल, कोल्हापूरचा पूर असेल, कुठेही असेल, पाण्यामध्ये असेल, संकटामध्ये असेल, वादळामध्ये असेल, ते धावून गेले. त्यामुळे आज मला महाराष्ट्राला आव्हान करायचं आहे की लोकांच्या डोळ्यातलं पाणी पुसणं महत्वाचं असतं. फक्त आपल्या स्वतःच्या एसी घरामध्ये बसून माईकच्या बूम समोर घेऊन जी लोक बोलतायत त्यांना हे गोरगरिबांच्या व्यथा वेदना नाही कळणार. अहो आम्ही गरिबांची पोरं आहोत, आम्ही कष्टकऱ्यांची पोरं आहोत आणि त्यामुळे जेव्हा आभाळ फाटलेला आहे, जेव्हा अवघा संसार उघड्यावरती पडलेले आहे, हे पूर्ण सिंदखेड गाव दक्षिण सोलापूर तालुक्यामधलं हे पूर्ण पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे. इथपर्यंत आम्ही सगळे एकनाथजी शिंदे साहेबांचे शिवसैनिक स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत पोचवायला आलोय, कारण अशा वेळेला माणुसकी बघायची असते, अशा वेळेला मदतीचा हात द्यायचा असतो, अशा वेळेला ज्या लोकांचं कंबरडं मोडलंय ना त्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे असतात. आणि त्यामुळं या मदतीची किंमत ही या गोरगरिबांना आहे, ह्या बळीराजाला आहे, शेतकऱ्याला आहे, ज्या लोकांच्या पायाला सुद्धा चिखल लागला नाही, ज्या लोकांच्या अंगावरचा शर्ट सुद्धा भिजला नाही, अशा लोकांनी राजकारण बंद करावं. एकनाथजी शिंदे साहेब त्यांची शिवसेना ही खंबीरपणानं या असल्या आसमानी संकटामध्ये सुद्धा लोकांच्या सोबत आहे. महाराष्ट्राच्या बळीराजानं घाबरू नये, कारण तुमचाच शेतकऱ्याचा मुलगा आज या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान आहे आणि तुमच्या मदतीसाठी ते 24 तास तत्पर आहेत. हाच शब्द, हाच विश्वास आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.